जमलेले आहेत। ही काही दृश्य आपण इथली पाहतो। महिला देखील हातात बॅनर घेऊन या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊया दत्ता यांच्याकडे। दत्ता, नक्कीच बीड शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून अवघ्या काही वेळामध्ये मोर्चाला सुरुवात होणार आहे। मात्र तत्पूर्वी आपण बघू शकता की मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी जमा झालेली आहेत। त्याचबरोबर महिला सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झालेली आहेत, ज्यांच्या हातामध्ये संतोष देशमुख यांचे फोटो असलेले अनेक फलक आहेत, ज्यावरती न्याय हवाय, आरोपींना अटक करा अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळातच या ठिकाणी मनोज जरंगे पाटील, छत्रपती संभाजीराजे आणि इतर लोकप्रतिनिधी सुद्धा येणार आहेत आणि त्यानंतर मोर्चाला सुरुवात होणार आहे। साधारणपणे 11:30 ते 12 वाजता हा मोर्चा या ठिकाणावरून सुरू होऊ शकतो। मात्र तत्पूर्वीच या ठिकाणी गर्दी होत असतानाचं सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। प्रचंड मोठा संताप, आक्रोश जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही नागरिक सुद्धा आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। काका, तुम्ही सहभागी झालात, काय भूमिका आहे? काय भूमिका? तशी आमच्या लेकराला मारलं तशी येत नाही त्यांना पाहिजे, ही आमचा बातला आहे। हो, ते बातला, बाकी बातला नाही आमचा काही। ज्याला तसं मारलं नाही याचं देऊन त्याला मारलं पाहिजे, तसाच याचा देऊन मारायचं। आमची ताई, कुठून आलात तुम्ही? आंबडहून आलो। मी सातारा आंबड आहे माझं गाव। काय म्हणणं आहे? मी जरांगे पाटलाच्या बाबतीत बारसकरनं शिव्या दिलत्या, तेव्हा जरा देवेंद्र फडणवीसला शिव्या दिलत्या। आजचं म्हणणं काय? ऐका, आजचं म्हणणं आमच्या लेकराला न्याय मिळेल। तर आता मोर्चाच्या ठिकाणी नेते देखील पोहोचत आहेत। संदीप क्षीरसागर देखील या ठिकाणी पोहोचले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधून हा मोर्चा निघणार आहे, त्यासाठी आजूबाजूच्या परिसरातले नागरिक जे आहेत ते देखील इथे पोहोचलेले आहेत। दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडे। दत्ता, स्थानिकांच्या नेमक्या भावना काय आहेत? नेते आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत का? तर बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा या ठिकाणी निघत आहे। मूक मोर्चा या ठिकाणी काढण्यात येतोय। संतोष देशमुख यांना न्याय द्या असं म्हणत परिसरातले नागरिक या मूक मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। पुन्हा एकदा थेट जाऊया दत्ता कनवटे यांच्याकडे। दत्ता, स्थानिक जे आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी आता जमलेले आहेत, नेते देखील यामध्ये सहभागी होणार आहेत। सर्वपक्षीय असा हा मोर्चा असणार आहे। नक्कीच सर्व पक्षीयांच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सध्या आपण जर बघितलं तर सुरुवात होत आहे। असंख्य लोक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत, एकत्र जमायला सुरुवात झालेली आहे। लोकप्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। महिलांचं सुद्धा या ठिकाणी प्रमाण लक्षणीय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।